तर आज शॉपवरती आपल्याला हे जांभळं पार्सल आलेले होते आणि खूप छान काळेभोर जांभळं होते, अतिशय गोड होते. पण कितीही गोड असले तर 4 ते 5च खाल्ले मी. त्यानंतर घशात कसं तरी व्हायला लागलं. म्हटलं नंतर खाऊया आणि ते जांभळं घेऊन घरी निघाले. तर घरी जाता जाता आपली प्रवरामाई पुन्हा एकदा दुथडी भरून व्हायला लागलेली होती. तर 2-3 मागच्या 2-3 दिवसापूर्वी ना अतिशय कोरडी झाली होती, पाणीच नव्हतं तिला आणि बघायला पण छान नव्हतं वाटत. त्यानंतर आहे ना घरी आले, स्वयंपाक वगैरे झाला. त्यानंतर धनश्रीला वडे खायचे होते, तिने मला सकाळी सांगितलं होतं. तर मी दुपारी फोन करून सांगितलं होतं आजीला की साबुदाणे भिजत घाला, मग त्यांनी ते घालून ठेवले होते. तर मग सर्वात शेवटी वडे करायला घेतले. लाईट पण नसते 9 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर वडे करायला सुरुवात केली. तर 5-6 बटाटे उकडून घेतले, कारण साबुदाणे कमी होते. म्हटलं मग थोडे बटाटे जास्त घालूया. त्याच्यानंतर आहे ना 5-6 बटाटे उकडून घेतले. कोथिंबीर चिरून टाकली, कारण की उपवास कोणालाच नव्हता घरामध्ये, असेच खायचे होते सर्वांना. तर मग हिरवी मिरची वगैरे टाकून घेतली, दाण्याचा कूट आणि मीठ. आणि हे वडे करताना ना अजिबात बटाटे किसून वगैरे घालायची नाही. ही महत्त्वाची टीप आहे, कारण की ना आपण जेव्हा बटाटे किसून घालतो ना साबुदाण्याच्या वड्यासाठी, ते खूप चिकट होतात आणि हाताला खूप चिकटतात आणि वडे पण असे गचगचीत होतात. म्हणून साबुदाणे आणि बटाटे कधीच असे मॅश करून वगैरे घालायचे नाही. आपल्या हातानेच मस्त असे कुस्करून घ्यायचं, सर्व एकजीव करायचं मिश्रण. त्यानंतरच वडे करायचे आणि वडे पण हलक्या हाताने करायचे, खूप जाडही करायचे नाही आणि खूप पातळ पण करायचे नाही, मीडियम करायचे. आणि इकडे माझा पहिला वडा हा मोठा झाला होता, त्याच्यामुळे मी तो तोडून घेतला आणि पुन्हा एकदा छोटा केला. कारण की ना वडे तळताना मग खूप जाड जर असेल तर ते आतून कच्चे वगैरे राहतात आणि क्रिस्पी पण होत नाही. तर साबुदाणे पण जास्त मॅश वगैरे नाही करायचे. साबुदाणे पण असा अख्खा साबुदाणा पण राहिला पाहिजे वड्यांमध्ये, तरच तो फुगतो आणि मग आपले वडे क्रिस्पी होतात. त्याच्यानंतर आहे ना 2 ते 3 वडे करून घेतले. तिला खूप भूक लागलेली होती. ती बोलत होती, आई तू पटकन का नाही करत आहे. मग ती माझ्याजवळ लोटांगण घेत होती तिथंच. मग पहिल्यांदा वडे तळायला सुरुवात केली. तर वडे ना तळण्यासाठी एकदम छान कडकडीत आधी तेल करायचं, त्यानंतर गॅस लो टू मिडियम हीटवर ठेवायचं आणि त्यानंतरच वडे तळायचे. मग इकडे पहिल्यांदा 4 वडे तळून घेतले आणि खूप छान टम्म फुगलेले होते, अजिबात फुटत वगैरे काहीच नाही. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.